नमस्कार मित्रांनो, गावाकडची माहिती विके मराठी चॅनलमध्ये मी कैलास हिप्परकर आपलं स्वागत करतो। आज या ठिकाणी ढोबळी मिरची पिकाबद्दल मार्गदर्शन पुण्याचे साहेब करणार आहेत, ते आपण पाहणार आहोत आणि माहितीसुद्धा घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। त्यासाठी कशाची चर्चा? ढोबळी चर्चा की बाबा तुम्हाला जो करपा येतोय, भुरी येते किंवा ब्लॅक थ्रिपचं जे तुम्हाला प्रॉब्लेम आहे, त्यांच्यासाठी आपल्या कंपनीचे रमेश मोहाळे साहेब हे जवळपास 35 वर्षाचा अनुभव आहे सरांचा। किती? सिंजेंटात 35 वर्ष सिंजेंटामध्ये आहेत ते। खूप सारे देश फिरलेत, खूप सारे एरिया फिरलेत। मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो की तुम्हाला काय जे माहिती पाहिजे तर सर इथं आहेत। परत आमचे तुषार डावकर साहेब आहेत, हे जवळपास 10 वर्षापासून सिंजेंटात आहेत, हे पण आपल्याला मार्गदर्शनासाठी इथं लावलेले आहेत। आमच्या वेस्टर्न महाराष्ट्राचे बिझनेस मॅनेजर अरुण देशमुख साहेब हे पण आहे। तर हे बघा, घाम येऊ द्या, हे होऊ द्या, चालेल, पण इथून जर तुम्ही ब्लॅक माइंडने गेला तर मग गेलाच। असं चर्चासत्र साहेबाचं मार्गदर्शन तुम्हाला परत भेटणार नाही, माझी बरोबर आहे बाबा? तर तुम्हाला वेळ जाऊ द्या, आजची ड्रिंचिंग हुकलीच चालती की आजची फवारणी हुकली तरी चालती, पण परत साहेबाचं मार्गदर्शन तुम्हाला इथं जास्त भेटणार नाही। मी जास्त वेळ न घेता देशमुख साहेबांना विनंती करतो की त्यांनी 5 मिनिटात आपल्याला सिंजेंटाबद्दल माहिती सांगावी। त्यानंतर आपण मोळे साहेबांचं करप्यावरचं मार्गदर्शन, थ्रिप्सवरचं मार्गदर्शन सुरू करू। देशमुख साहेब नमस्कार। सर्वप्रथम उपस्थित सर्व शेतकरी बंधूंचे मी अरुण देशमुख सहर्ष स्वागत करतो या कार्यक्रमासाठी। सिंजेंटाबद्दल जास्त काही मी बोलणार नाही, फक्त सिंजेंटा जी तुम्ही अनुभवतायत मागच्या तुमच्या अगोदरच्या पिढीपासून, तर आत्तापर्यंत तुम्ही त्याचा उपयोग घेतायत। त्यामध्ये तुम्ही बघत असाल जर क्रॉप प्रोटेक्शन म्हणजे औषधं, बियाणं आणि फील्ड क्रॉप ज्यामध्ये मका आणि पॅडी याचा समावेश होतो, तर हे सर्व तुम्ही ऑलरेडी तुमच्या शेतात अनुभवतात। ते अनुभवत असताना फार मोठा विश्वास हा तुमच्या सर्वांचा या सिंजेंटा कंपनीवर आहे। कशामुळे विश्वास आहे की आता आपण ज्या चर्चासत्रासाठी इथं जमलेलो आहोत ती ढोबळी इंद्रा मागील 25 ते 30 वर्षापासून तुम्ही लावतायत। हा एक विश्वास आहे की सिंजेंटा बद्दलचा विश्वास याकरता आहे की एक सिंगल मिरची ढोबळीची जात जी तुम्हाला मागील 25 ते 30 वर्षापासून उत्पादन देऊन तुमच्या राहणीमानात बदल करत आलेली आहे। तर असाच विश्वास तुमचा कायम असल्यामुळे सिंजेंटा नवीन उत्पादनं जी मार्केटमध्ये घेऊन येते, जी बाजारात घेऊन येते, ती जास्त वेळ टिकतात, जास्त काळ चालतात। तो विश्वास तुमचा कंपनी इथून पुढे ठेवेल, नेहमीच ठेवेल, ही मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो। तर नवीन संशोधन करत असताना कंपनी कोणत्या गोष्टींचा विचार करते? जसं आज मार्केटमध्ये जर बघितलं तर बाजारात कशासाठी मागणी, कशाची मागणी, आणि ती मागणी होत असताना त्याच्यासाठी काय गोष्टींची आवश्यकता आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून त्यावर संशोधन कंपनी करत असते। त्यामुळेच आपण जर बघितलं तर एकदा आलेलं उत्पादन बाजारामध्ये 25-30 वर्ष राहत असते। जसं स्वीटकॉर्न शुगर 75 आहे, कलिंगडामध्ये शुगर क्वीन आहे। आता नवीन कलिंगडामध्ये जर बघितलं तर आपण बिगर बियाचं कलिंगड, सीडलेस वॉटरमेलन, हॅपी फॅमिली हे लॉन्चिंग केलंय का पुढे जाऊन आपण जसं बघतो शहरी भागामध्ये धावपळ खूप असते, वेळ फार कमी असतो। अशा वेळेस कलिंगडासारखं पीक, कलिंगडासारखं जर त्यांच्या घरात असेल, ज्युसरमध्ये टाकून त्यांनी रस केला आणि लगेच निघाले, तर असा वेळ वाचून किंवा जी गरज पुढे जाऊन आहे त्यावर संशोधन चालू आहे। मागच्या वर्षात तुम्ही बघितलं असेल तर जांभळी फ्लावर आणि पिवळी फ्लावर हे पण सिंजेंटाचंच इनोव्हेशन आहे की ज्यामध्ये न्यूट्रिएंट्सचं प्रमाण जास्त असल्यामुळे येणारी जी रोगराई किंवा जे कोरोना सारखा विषय असेल त्यामध्ये या गोष्टींचा उपयोग होतो। आणि नक्कीच आपल्या राहणीमानात किंवा आपल्या शरीराला लागणाऱ्या न्यूट्रिएंट्स याच्यातून आपल्याला
जे रिक्वायरमेंट आहे ती मिळत असते. तर हे सांगायचा उद्देश हे असाच आहे की सिंजेंटा ही कंपनी शेतकऱ्याला काय गरज आहे आणि मार्केटला काय गरज आहे याचं कॉम्बिनेशन करूनच उत्पादन संशोधन करत असते आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचत असते. तर अशी थोडक्यात ओळख सिंजेंटाची आहे. नवीन नवीन उत्पादने आम्ही तुमच्याकडे घेऊन येणारच आहे. जसं कलिंगडामध्ये सिंबा तुम्ही आता इथून पुढे अनुभव घ्याल. आणि ढोबळी मिरची बद्दल आज आपण जो चर्चासत्र इथं ठेवलंय, मी जास्त वेळ न घेता वाल्मिक साहेबांना विनंती करतो की पुढचं सेशन घ्यावं. धन्यवाद. धन्यवाद अरुण सर. थोडक्यात सिंजेंटा बद्दल माहिती सांगितली. सरांनी जसं सांगितलं आपल्याला की जे 100 रुपये जर कंपनीने कमवले ते 40 ते 50 रुपये कंपनी हे रिसर्चवर खर्च करते. जसं की त्यांनी सीडलेस कलिंगडाबद्दल सांगितलंय. तसंच यावर्षी आपण सिंजेंटानं लास्ट इयर मध्ये इंद्राचा छोटा भाऊ इंद्राचा छोटा भाऊ इंट्रोडोर पण लास्ट इयर आपण आणलेला आहे ढोबळी मिरची. त्याच्याबद्दल पण आपण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी तुमचा जो तुम्ही प्रतीक्षा करताय खूप वेळाची की आपल्याला करप्यावर ब्लॅक थ्रिप्सवर मॅनेजमेंट बद्दल माहिती पाहिजे, तर मी रमेश मोहळे साहेबांना विनंती करतो की आमच्या शेतकऱ्यांना की करप्याबद्दल आणि थ्रिप्स बद्दल माहिती द्यावी. आणि त्यांचं परत धन्यवाद देतो की सरांनी वेळात वेळ काढून इथं आले, तर सरांसाठी पण एकदा टाळ्या. सगळ्यांना नमस्कार. यायला साधारणतः अर्धा पाऊण तास उशीर झाला, त्याबद्दल माफ करा. तुम्ही सकाळच्या वेळेला कामधंदे सोडून इथं आलात, तुमचं फार मनापासून स्वागत करतो. माझं काय स्वागत, हे माझंच काम आहे, माझीच कंपनी आहे, त्याच्यामुळे तो काही विषय नाही. राहिला प्रश्न अनुभवाचा, सरांनी सांगितलं की काहीतरी 35 वर्षाचा अनुभव आहे, तो 33 वर्षाचा आहे. पण काल जेव्हा मी वाल्मिकशी बोलत होतो तेव्हा मला असं कळलं की तुम्ही मागच्या 25 वर्षापासून ढोबळी करता. आणि 25 वर्ष ढोबळी म्हणजे 4 वेळा PhD करण्यासारखं आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन 4 वर्ष, पोस्ट ग्रॅज्युएशन 2 वर्ष, 6, पुढे 3 वर्ष PhD, म्हणजे 9 वर्षामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये माणूस PhD होतो 9 वर्षात. 20 वजा 9 केलं तर 11 वर्षामध्ये तुम्ही 3 वेळा PhD होऊ शकता ढोबळीमध्ये. आणि सांगायचं म्हणजे की गेल्या 2-3 वर्ष मी फारसा शेतात फिरलो नाही. आणि शेतात जर फिरलं नाही तर तुमची डिग्री ते काहीच कामाचं नाही. जो माणूस रोज पिकाशी बोलतो, रोज पिकाशी खेळतो, तोच खरा तज्ज्ञ. आता माहीत नाही की मी तुम्हाला काय माहिती देतो आणि तुमच्याकडनं काय घेतो. खरं म्हणजे तुमच्याचकडनं जास्त शिकण्यासारखं. मग प्रामाणिकपणे सांगतो बरं का. तुम्हाला वाटत असेल की हा माणूस पुण्यावरनं आला, काहीतरी सांगेल, माहीत नाही. आता तुम्ही बघा काय तुम्हाला मिळते की नाही ते. मी प्रयत्न करणार आहे. शेती धंदा करताना की नाही, जर कॅप्सिकमचा म्हणजे ढोबळी मिरचीचा जर विचार केला तर हे पीक सोपं नाही आहे. म्हणजे टोमॅटो पेक्षाही काय म्हणतात नाजूक पीक आहे. कोबी फ्लावरपेक्षा तर फारच नाजूक आहे. थोडक्यात त्याला त्याच्या कलाप्रमाणे घ्यावं लागतं. त्याच्यातला एखादा बिघाड पूर्ण नुकसान करू शकते. फॉर एक्झाम्पल आपल्याला ताप आला, काही गोळी वगैरे घेऊन आपण परत म्हणजे मार्गावर येऊ शकतो. पण कॅप्सिकमचं असं होत नाही. कॅप्सिकमला सकिंग टेस्टनी जर चावलं तर त्याला परत जाग्यावर आणणं एवढं सोपं काम नाही आहे. किंवा तुम्ही म्हणता ते ओला मावा, मी आता एवढंच ऐकलं, ओला मावा नाही, ओला करपा. ओला करपा साधं काम नाही आहे. ओला करपा आल्यानंतर त्याला परत जागेवर आणता येत नाही. मग तुमचे किती सायंटिस्ट येऊ द्या, किती औषधं येऊ द्या, ते तुमचा बिघाड करणारच. म्हणून कॅप्सिकम हे पीक करताना त्याचे बारकावे खोलात जाऊन लक्षात घेणं आवश्यक आहे. ते वाढते कसं, त्याचे मूळ कसे वाढतात, कुठं धोका होऊ शकतो, कधी सकिंग पेस्ट येऊ शकतो, कधी तो ओला करपा येऊ शकतो, त्याला किती पाणी लागतं, कुठल्या खताला चांगला प्रतिसाद देतं, ह्या सगळ्या गोष्टी जाणून बुजून करायला पाहिजे. नाहीतर मग धोका होऊ शकतो या पिकामध्ये. मग रुपयाच्या आठाने पण होऊ शकतात. असं हे पीक आहे. तर फार पूर्वीपर्यंत मी असं ऐकलं की ओला करपा काय आहे, याचं औषध काय हेच माहीत नव्हतं लोकांना. हे बरोबर आहे का? बरोबर आहे.
मला की नाही या क्षणी एका गोष्टीची आठवण झाली. तशा 2 गोष्टी मला आठवतात सध्या, पण आता माहीत नाही वेळेच्या अभावी मी एक गोष्ट सांगू शकतो की रामाचा आणि रावणाचा युद्धाचा शेवटचा दिवस होता तो. सगळं काही म्हणजे बरेच लोक त्यांचे रावणाकडचे सगळे वीर मारले, सगळं मारत 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 शेवटचा दिवस सत्य आहे. तर आता राहिला मग रावण. तो मरतच नव्हता, सगळ्या प्रकारचे बाण वापरले, पण रामाची पण चूक भूल झाली किंवा अभ्यास कमी पडला असं म्हणावं लागेल. मारायचं कसं रावणाला हेच माहित नव्हतं. मग विभीषणाने कानात येऊन सांगितलं की पोटामध्ये तो अमृताचा जो कुंभ आहे तो फोडला पाहिजे तरच रावणाला मरण आहे. म्हणजे ह्याला म्हणतात बारकावा. तसाच कॅप्सिकम भोपळी पिकातले बारकावे काय आहेत हे तुम्ही 25 वर्षामध्ये अनुभवलं असेल. त्याचा नीट अभ्यास करा, ते लिहून काढा, तज्ज्ञ लोकांशी डिस्कस करा, तुमच्या मित्रांशी डिस्कस करा आणि त्याप्रमाणे वाटचाल करा. माझे आज तुमच्याशी बोलण्याचे 2च विषय आहेत. एक म्हणजे तो ओला करपा आणि दुसरा म्हणजे काळा थ्रिप्स. तर ह्या 2 विषयावर मी तुम्हाला बोलणार आहे. तर माझ्या डोक्यात जो काळा करपा आहे तो हा आहे काय हे मला जरा सांगा. ओला करपा दिसते का जरा चित्रामध्ये? असा असतो का तो ओला करपा? मला वाटतं की हे चित्र स्पष्ट दिसत नाही. हा कांडी करपा. आणि मग ओला करपा कशाला म्हणतात? ऑइली स्पॉट आहे पाण्याच्या मागे. आता पानं खालचे, मधले की वरचे? कुठे येऊ शकतो. बर, दुसरी गोष्ट, जेव्हा ओला करपा येतो त्यावेळेस सर्वसाधारण पिकाची अवस्था काय असते? म्हणजे फुलामध्ये असते, फळामध्ये असते, सेटिंग अवस्थेमध्ये असते. किती? 20 ते 40 पण सेटिंग अवस्था असते. बर, त्याच्यानंतरचा पॉइंट असा आहे की म्हणजे सतत ओके. हा, पुढचा मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की साधारणतः ओला करपा जो आहे ना तो एक 4-5 दिवस सतत झिमझिम पाऊस पडून जेव्हा तापमान वाढतं आणि तुम्हाला दव बिंदू माहिती आहे? दव बिंदू पडणे आणि ओल्या करप्याचं फार जवळचं नातं आहे. ओके. तर आता मी जातो याच्या माहितीमध्ये की माहिती फक्त ऐकून घ्या, हे चित्र काय नीट दिसत नाही. तर ओला करपा ह्याला इंग्रजीमध्ये जर कोणी कन्सल्टंट इथे असतील किंवा दुकानदार असतील किंवा नर्सरीवाले असतील तर लिहून घेऊ शकता की ओल्या करप्याला आम्ही म्हणतो चिनोफोरा ब्लाइट. कोणी जर म्हणजे BSc वाले असतील तर लिहून घ्या चिनोफोरा ब्लाइट. हा जो रोग आहे तो रोग फंगल डिसीज आहे. तो बॅक्टेरियल नाही, तो व्हायरल नाही, तो फंगल डिसीज आहे. आणि त्या फंगलचं नाव विसरून जाऊ, म्हणजे आपण त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. हा करपा येण्याचं एक कारण असं आहे की त्याचे जे स्पोर्स असतात, त्याचं जे बी असतं, त्या रोगाचं जे बी आहे ते जमिनीत असू शकते. आणि त्या जमिनीतल्या बियाचा प्रसार होण्यासाठी काय काय लागतं? पाऊस लागतो, हवा, हनीबीज म्हणजे मधमाशी किंवा शेतामध्ये वापरले गेलेले उपकरणं याच्या मार्फत त्या रोगांचा प्रसार होतो. ओके. आणि पहिला जो स्पोर, जे पहिले जे बी जर्मिनेट होतं ते कशावर होतं माहिती आहे का? पाला, पाचोळा, कॅप्सिकमचे, भोपळीचे खाली पडलेले पानं, मागच्या वर्षीचे काही कुजलेले वनस्पतीचे अवशेष, याच्यामध्ये तो पहिल्यांदा जर्मिनेट होतो. आणि भोपळीवर
पहिला प्रादुर्भाव हा इसेन्शियली म्हणजे आवश्यकरित्या फुलाच्या पाकळीवर पहिल्यांदा जन्माला येतो. हा जो रोग आहे तेव्हा तो आपल्याला दिसत नाही. त्याचं पहिलं टार्गेट असते फुलाची पाकळी, आणि त्या पाकळीवर हा पहिल्यांदा म्हणजे मधमाशी म्हणा किंवा पाण्याच्या संपर्कातनं म्हणा किंवा हवेतनं ते स्पोर वाहून जातात. तर पहिलं त्याचं टार्गेट काय असतं? फुलाची पाकळी. आणि तिथे आपल्याला ते कळत नाही, तिथे तो आपल्याला दिसत नाही, पण प्रादुर्भाव झालेला असतो. तिथून तो कोवळ्या पानांवर, आणि ही सगळी प्रक्रिया होत असताना हे सगळं घडीत पाहिजे बरं का. म्हणजे 3-4 दिवस पाऊस, नंतर दिवसाचं टेम्परेचर वाढणं, रात्री थोडासा गारवा असणं आणि सकाळी बिंदू तयार होणं, हे सगळी गोष्टी त्याला पाहिजे. हे जर असेल तर त्याचा प्रादुर्भाव लवकर होतो. मग फुलपाकळी खाली पडते, मग परत ते स्पोर्स जमिनीत जातात, कोवळ्या पानावर त्याचा प्रसार होतो, आणि म्हणजे जो वाढणारे जे शेंडे असतात ते सगळ्यांना तो कव्हर करून कालांतराने जिथे जिथे प्रादुर्भाव झालेला असतो तो सगळा भाग काळसर होतो, काळसर. आणि तो काळसर भाग काही दिवसानंतर तुम्हाला डोळ्याने सुद्धा दिसेल की काहीतरी फिलामेंट म्हणजे तारेसारखे असे तुम्हाला आउटग्रोथ, त्याला काय म्हणता येईल बघा, ते तुम्हाला दिसायला लागेल. तर हे त्याचं चक्र आहे ओल्या करप्याचं किंवा चिनोफोरा ब्लाइटचं. आता इथपर्यंत गोष्ट तुम्हाला कळली का? एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, मधमाशीने सुद्धा याचा प्रसार होतो, पण मधमाशी आपला मित्र आहे, त्याला मारता येत नाही, ते यायला पाहिजे. कॅप्सिकम मध्ये जे फुलं असतात ते सेल्फ पॉलिनेटेड आहेत, म्हणजे स्वतःच परागीकरण करत शकतात. तिथं मधमाशीची आवश्यकता नसते खरं म्हणजे, परंतु त्यांचं ते कामासाठी येतात तिथे आणि न कळत प्रादुर्भाव करून जातात. पण त्यांना दोष देऊन चालणार नाही, ते जेवढी दुश्मनी त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने ते आपले मित्र आहेत मधमाशा. त्याच्यामुळे मधमाशा मारायच्या नाहीत, त्याच्यासाठी फवारा कुठला करायचा नाही. दुसरी गोष्ट, तुमच्या हे पण लक्षात आलं असेल की जिथे शेतामध्ये झाडाचा आडोसा असेल, अशा ठिकाणी असणारे कॅप्सिकमचे ढोबळीचे झाडांवर चिनोफोरा ब्लाइटचा प्रादुर्भाव होत नाही शक्यतोवर. तुमचा काय अनुभव आहे झाडाच्या सावलीमध्ये? काय अनुभव आहे तुमचा कुणाचा? कधी बघितलं? काय आहे का अनुभव? सावलीमध्ये किंवा आडोशाला घराच्या बाजूला? सावलीमध्ये येत नाही. बर, म्हणजे आपलं जुळतं, म्हणजे आपलं चांगल्या डायरेक्शनमध्ये चाललो आपण. त्या मागे कोणतरी मॅडम बसलेल्या आहेत, त्या खूप सेल्सफेनी. तुम्ही काय नाव आहे? सोरंजनी पुढे आहे. तर म्हणजे आपलं जुळलं, म्हणजे एकंदरीत आपलं जुळलं की नाही? बरोबर आहे. ओके. कधी कधी असं म्हणतात शेतीशास्त्रामध्ये असं म्हणतात की जे शिकलेल्या लोकांची शेती चांगली नसते. तर माझी पण शेती, तुम्ही म्हणाल की मारेचा गप्पा मारतो, स्वतःची शेती बघ, असं होण्याची शक्यता आहे बरं का. पण शिकलेल्या लोकांची शेती चांगली नसते, कारण रोजचा अनुभव नसतो शेतामधला, की तो फार महत्वाचा आहे. आणि म्हणून शिकलेले लोक कधी कधी असा सल्ला देतात की ते व्यवहार नसतो. आम्हाला एक सोलापूर जिल्ह्यातले जे आमचे साहेब होते, ते गेले सोडून आता. ते काय म्हणाले की एक साधं पीक होतं शुगर बिटाचं, त्याच्यावर एक रोग येत होता. तर ते काय म्हणाले की सगळं शुगर बिटाचं जे वावर आहे ना त्याला वरून शेडनेट घाला म्हणजे मग जमेल. आता ते शेडनेटचा खर्च 35-40 हजार आणि त्या पिकाचं आमदनी 20,000. मग शेतकरी ऐकतील काय? तरीही पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की चिनोफोरा ब्लाइट हा रोग तुमच्याकडे दिवसेंदिवस वाढत असेल तर तुम्ही जर शक्य असेल तर शेती म्हणजे समजा आमच्याकडे असं म्हणतात की बाबा हे आंब्याचं वावर, हे आईचं वावर, हे थोरल्याचं वावर, तर एका वर्षी आंब्याच्या वावरात कॅप्सिकम करायची, ढोबळी करायची, दुसऱ्या वर्षी आईच्या वावरात करायची, तिसऱ्या वर्षी थोरल्याच्या वावरात करायची. हे जर शक्य असेल तर करा. चिनोफोरा ब्लाइटचे स्पोर्स एक वर्ष त्या शेतामध्ये जर ढोबळी केली नाही तर 20% ते स्पोर्स कमी होतात. किती? 20% ते स्पोर्स कमी होतात. आणखी एक वर्ष फेरपालट केली तर 20-40% ते स्पोर्स कमी होतात.
म्हणून असं म्हणतात शेतीशास्त्रामध्ये हे फार महत्वाचं आहे की फेरपालट. त्या रानात डबल पीक नको, त्या रानात डबल पीक नको. एक 2 वेळा केलं तर चालते का नाही चालत? हा म्हणजे तुम्ही एकदा केलं, दोनदा केल्यानंतर त्याचं जे या रोगाचं जे बी आहे जे जमिनीत पडतं, एक वर्ष जर गॅप दिला तर 20% कमी होतं. आणखी 1 वर्षाने गॅप दिला तर ते 40% होतं. म्हणून कमीत कमी 2 ते 3 वर्ष गॅप देऊन परत त्या शेतामध्ये यायचं, जेणेकरून चिनोफोरा ब्लाइट, ओल्या करपाचे जमिनीतले जे बीज आहेत ते नाहीसे होतील. ठीक आहे, हा एक मार्ग. दुसरा मार्ग, मागे जरा मला आवाज येतोय, कृपया 10 मिनिटं फक्त मला बोलणं आहे, का नंतर मी थांबणार आहे. काय तुमचे प्रश्न असतील तर मला सांगा. ओके सर, तुम्ही माझ्यासोबत आहे ना? ठीक आहे, प्लीज 10 मिनिटं. दुसरं असं, कोणाकडे जर इन्सेक्ट नेट घरी पडलेली असेल, इन्सेक्ट नेट ही इन्सेक्ट नेट नाही आहे. इन्सेक्ट नेट जर वरून लावली, फक्त वरून लावली फक्त, ते पण कधी फुलकळीच्या वेळेस जर लावली तर चिनोफोरा ब्लाइट येऊ शकत नाही, यायला नको. कारण 2 बिंदू शेडनेट मधनं खाली, इन्सेक्ट नेट मधनं खाली येत नाही. शेडनेट लावायची नाही, मी इन्सेक्ट नेट लावा म्हटलं. जर घरी असेल तर प्रोटेक्शन आहे ते, प्रोटेक्शन असेल ते गव्हर्नमेंट सबसिडीमध्ये मिळाली तर तेवढ्यात काम साधून घ्या. मला वाटतं ही बाजूला पण इन्सेक्ट नेट लावलेली आहे तिकडे कुठेतरी. असे कुठे जर असेल इन्सेक्ट नेट, शेडनेट लावायची नाही, शेडनेटमध्ये धोका निर्माण होईल. ओके, मी आता तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या, एक तर फेरपालट करणे, दुसरं इन्सेक्ट नेट लावणे. किती फूट उंचीवर? 6 ते 7 फूट उंचीवर लावायची, फक्त टॉपला. फक्त टॉपला त्याची की नाही 33% मेश पासून पुढे, 33% चालेल, 50% पर्यंत करा. ओके, मेश बरं का, इन्सेक्ट नेट. कृपया एक 10 मिनिटं फक्त फोन स्विच ऑफ किंवा म्यूटवर ठेवा. हा झाला दुसरा उपाय. तिसरा उपाय असा आहे की नत्राचं प्रमाण पाहिजे तसं रिकमेंडेशन प्रमाणे तुमचं कुठलं काय म्हणतात ते GN, FIN हे जे प्रकार आहेत ते पूर्ण थांबवा. याची अजिबात गरज नाही. काही मी असं ऐकलं, काही कन्सल्टंट दुनियाभराचे GA, FIA वगैरे काहीतरी रिकमेंड करतात. त्याचं कोणी जरी असेल ना तर माझ्याशी तुम्ही सेपरेटली चर्चा करा, पण त्याची गरज नाही कॅप्सिकमला. विनाकारण त्याचं फोलिएज, त्याचा नाजूकपणा वाढवू नका. विनाकारण जास्तीचं नायट्रोजन देऊ नका. विनाकारण या पिकाला जास्त लाडावू नका. त्याला असं थोडंसं स्टर्डी ठेवा, थोडंसं दणकट बनवा. ओके, नायट्रोजनचं प्रमाण कमी, पोटॅशचं प्रमाण अधिक. पुढचा मुद्दा, साधारणतः तुम्ही एका एकरामध्ये, म्हणजे जर सिंगल तुमचं मला वाटतं की ड्रीप आणि मल्च आहे, तर तुमचं जी वाफ्याची जी रुंदी आहे ती साधारणतः 70-75 सेंटीमीटर असेल. 2 वाफ्यामधलं अंतर, 2 बेडमधलं अंतर 60 सेंटीमीटर. ओके, आणि नंतर वाफ्यावर प्लॅन टू प्लॅन डिस्टन्स 30 किंवा 45 सेंटीमीटर ठेवा. हे तुम्हाला हिशोब मी याच्यासाठी सांगतो की जितकं झाडांचं प्रमाण एकरी कमी, तेवढा चिनोफोरा डिसीज कमी. झाडाची संख्या कमी, दणकट, चांगली, सशक्त, जास्त झाडं लावण्याच्या भानगडीत पडू नका, जेणेकरून हवा खेळती राहील, ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता कमी वाढेल. अशा पद्धतीने त्याला सांभाळा. आता हे झाल्या सगळ्या कल्चरल पद्धती, म्हणजे याच्यामध्ये मी आतापर्यंत औषधाचं तुम्हाला नाव सांगितलेलं नाही, याला म्हणतात आपण कल्चरल पद्धती. आता जाऊ आपण औषधाकडे. औषध तुम्ही साहेबांनी काहीतरी सांगितलं असेल तर ॲझॉक्सी हा जो ग्रुप आहे ओल्या करण्यासाठी चांगल्या दर्जाचं औषध आहे. त्याच्यामध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे अमिस्टार टॉप आहे. ओके, अमिस्टार टॉपचा वापर कधी करायचा? जेव्हा बर्ड्स म्हणजे फुलकळी दिसते त्याच वेळेस अमिस्टार टॉप सारख्या औषधाचा वापर करायचा. दुसरा जेव्हा तुम्ही फवारा कराल 15 दिवसानंतर किंवा 10 दिवसानंतर, जेव्हा त्याच्या पाकळ्या पॉलिनेशन होऊन खाली पडायला लागतात, त्यावेळी जो काही तुम्ही स्प्रे घेता तो त्या पाकळ्यांवरून फिरला पाहिजे याची दक्षता घ्या. कारण पाकळ्यामध्ये त्याचे स्पोर्स आणखी पण असतील, जिवंत असतील. ह्या 2 गोष्टी करा. आणि अधेमध्ये कवच फ्लो किंवा कवच प्ले सारख्या औषधाचा जर वापर केला तर चिनोफोरा ब्लाइट कंट्रोल करणं अशक्य नाही. एवढीच मला माहिती सध्यापुरती सांगायची आहे. मी परत तुमच्याकडे जुलै महिन्यामध्ये येईल शेतामध्ये बघायला की नेमकं काय चाललेलं आहे, किती प्रमाणामध्ये इंटेन्सिटी आहे ते. इथे मी थांबतो कशासाठी? ओल्या करण्यासाठी.
या ओल्या करपाच्या बाबतीत तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर ते मी आता घेतो, नाहीतर मग पुढे जो काळा थ्रिप्स आहे त्याच्याकडे वळतो. पण ही ओला करपा आहे येऊच नाही आधी पूर्व, जसं की आपल्याला पोलिओचा डोस दिला जातो लहान बाळाला कायसाठी ती भविष्यात त्याला त्याचा परिणाम होऊ हो. नये, तसं ही येऊच नाही म्हणून आधी डोस किती दिवसापासून द्यावा. बर, हा फार महत्वाचा प्रश्न आहे. आता ज्या अर्थी तुम्ही 20 वर्षापासून कॅप्सिकम ढोबळी मिरची करता त्या अर्थी वावरामध्ये चिनोफोरा ब्लाइटचं बी आहे, ते कुठेतरी आहे, फक्त त्याला संधी मिळाली की ते तुम्हाला एक्सप्रेस होणार. तर धोका तर आहे, पण मी तुम्हाला हे 2-4 कल्चरल प्रॅक्टिसेस सांगितल्या आणि ह्यावर बर्डला असतानाच ॲझॉक्सी म्हणजे अमिस्टार टॉप सारख्या औषधाचा फवारा घेऊन ठेवा, जेणेकरून 100% नाही तर 90% त्याचा तुम्ही प्रसार थांबवू शकाल, 80% थांबवू शकाल. आता आता हे अमिस्टार टॉप असं औषध आहे, ते चिनोफोरा ब्लाइटचा बंदोबस्त तर करतच. पण सर एवढं म्हणजे टॉप लेवलचं औषध जर आपण सुरुवातीलाच फवारलं तर ते झाड पुन्हा ह्याच्यापेक्षा टॉप औषध कुठलं आहे, मग पुन्हा ते झाड ऑप्टेकच करू शकणार नाही ना. नाही टॉप आणि त्याच्या पुढचं टॉप हा जो थोडासा म्हणजे विचारधारा आहे ना, काही बाबतीत हे खरं नाही आहे. आता ॲझॉक्सीमध्ये भरपूर औषधं आहेत, म्हणजे मग कुठलं सरस वगैरे किंवा कुठलं टॉप म्हणजे थोडंसं असं होईल की बाबा महागाचं टॉप आहे की काय, असलं काही नसतं. फक्त त्यांनी म्हणजे काय म्हणतात त्याला शिस्तीत घ्यायला पाहिजे, की जसं की ॲझॉक्सी सारखी औषधं पूर्ण लाईफ सायकलमध्ये 2 वेळा घ्यायला पाहिजे, फार 3 वेळा घ्या. पण ते 5-6 वेळा घेतलं तर म्हणजे ते टॉप काय ते झिरो होऊन जाईल. ठीक आहे ना. आणि काही तुमची शंका आहे का ओल्या करण्याबद्दल? ॲव्हेस्टा टॉप जर घेतला औषध हां, ग्लिझिंग वाढते, क्लोरोफिल वाढल्यानंतर परत ह्युमिडिटी आणि जर क्लायमेटमध्ये चेंजेस झाले हो. तर फास्ट अजून येते, बरं, म्हणजे करपा फास्ट येतं ओके. असं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं. आता माहित आहे का की यांचं म्हणणं मला जे म्हणजे जे कळलं ते असं म्हणणं यांचं आहे की अमिस्टार टॉप सारखी औषधं वापरल्यानंतर काळोखी वाढते, ग्लिझिंग वाढते. क्लोरोफिल कंटेंट वाढतं, ओके, आणि त्याच्यामुळे हा रोग आणखी धाव घेतो, असं तुमचं म्हणणं आहे, असं शेतकऱ्याचा अनुभव आहे. ओके. क्लोरोफिल किंवा काळोखी हा काही शाप नाहीये, हे वरदान आहे. हे अन्न तयार करण्याची फॅक्टरी झाडामध्ये आहे, तोच क्लोरोफिल आहे. पण क्लोरोफिल वाढल्यानंतर पानाची थोडीशी थिकनेस वाढते, ते वाढायला पाहिजे, ते मलून नको, म्हणजे ते असं काय म्हणतात त्याला नाजूक नको. नाजूक पानं शेण्यातले असू द्या, पण त्याच्या व्यतिरिक्त जे पानं असतात क्लोरोफिल कंटेंट किंवा काळोखी म्हणजे लवचिकपणा आणि चिनोफोरा ब्लाइट येण्याचं प्रमाण जास्त, हे संयुक्तिक नाही. काळोखी आणि लीफ थिकनेस जर चांगली जर असेल तर उलट तो विचार करेल स्पोर जर्मिनेट होण्यासाठी, तसं त्याचं रिलेशन नाही. त्याचं रिलेशन कशाशी आहे, म्हणजे खूप लुसलुशीतपणा, जेव्हा लुसलुशीतपणा येतो शेंड्याकडून, तो जो भाग आहे तो ओल्या करप्याने प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे त्या ठिकाणी. काळोखी जास्त असतील आपल्याला पाहिजे, पण काळोखी कशी असली पाहिजे माहिती आहे का, की अति नको. कॅप्सिकम मध्ये झाड एका वेळेस एकच काम करतं, एक तर वाढतं नाही तर प्रोडक्शन करतं. त्याची सायकल आहे कॅप्सिकम मध्ये, की तुमचा एक फ्लश झाला, एका क्राऊन मध्ये 6-7 फळं झाले की दुसरा क्राऊन येईपर्यंत थोडंसं तर पॉज घेते, मग खालचा क्राऊन रिकामा झाला की खालचा मजला रिकामा झाला की पण वर, मग वर, असं करत करत ही त्याची पद्धत आहे कॅप्सिकमची. म्हणजे टप्प्याटप्प्यामध्ये पहिला क्राऊन 55-60 दिवसामध्ये तयार होतो, 6-7 फळ लागतात, ते काढल्यानंतर पुढची तयारी सुरू होते, त्याला आम्ही क्राऊन म्हणतो किंवा मजला म्हणतो. दुसरा मजला, मग तिसरा मजला, मग चौथा मजला. कॅप्सिकम एका वेळेस एकच काम करते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कॅप्सिकम गणितामध्ये अतिशय पुअर आहे, म्हणजे त्याला समजत नाही की आपल्या अंगावर किती फळ आहेत आणि कितीला जपायचं. ते कधी कधी वाढतच बसतं आणि त्यावेळेस फ्लॉवर ड्रॉप होते. तर त्याला बॅलन्स ठेवण्यासाठी तुमचं नायट्रोजन, तुमचं पोटॅशचा वापर हे बॅलन्स पाहिजे. मॅग्नेशियम सल्फेटचा वापर असायला पाहिजे चांगला, ओके. त्याच्यानंतर अवास्तव औषधं न वापरता कामाचे आणि त्याच वेळेस वापरायला पाहिजे. आणि अशा प्रकारे एक कॅप्सिकमचं मी तुम्हाला असे सांगतो की जास्त लाड न करता कुठेतरी भजन रंगात मोडावं लागतं कॅप्सिकमचं. एक वेळ अशी येते की कॅप्सिकमचे भोपळीचे खर्च वाढतात, उत्पन्न कमी होते आणि आलेल्या उत्पन्नाची जी क्वालिटी असते ती बी ग्रेडची असते. त्याच्यामुळे जेव्हा आपण टॉपला जातो की नाही, तिथे पॉज घ्यायचा की आता आपल्याला खर्च करायचा की नाही करायचा की थांबायचं. अदरवाईज मग पावडर मिल्ड्यू असेल, चिनोफोरा असेल,
किंवा डाउनी मिल्ड्यू असेल किंवा फ्रूट बोरर असेल किंवा थ्रिप्स असेल, सेटिंग पेस्ट असेल, खर्च वाढतो, उत्पन्न कमी होतं आणि उत्पन्नाची क्वालिटी पण घसरते. त्यावेळेस भजन मोडून टाकायचं, काही जास्त त्याच्या मागे लागू नका. ओके, फक्त माझं एकच म्हणणं आहे की कॅप्सिकम पिकामध्ये घुसून तुमचा स्वतःचा अभ्यास करून या सगळ्या रोगांचं काम करायला पाहिजे. चालेल? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, नॉर्मल थ्रिप्स पेक्षा हा अतिशय चंचल आहे. पळतो म्हणजे पळापळी करतो आणि शंका आली की लगेच त्या पाकळीच्या खाली जातो. हा डेंजर आहे, सोपं काम नाही त्याला कंट्रोल करणं. पुढची गोष्ट की तो पाकळ्यामधला रस शोषण करतो, पराग खातो. पराग खाल्ल्यानंतर तो स्टिग्मा असतो फुलामध्ये, म्हणजे अतिशय महत्वाचा पार्ट, त्याच्यावर जगतो. म्हणजे पूर्ण तबाही करतो फुलामध्ये. आणि फुलामध्ये तबाही म्हणजे ते फळ नाहीसं होतं. याला औषधं आहेत, पण वापरणं आणि त्याचा परिणाम होणं अतिशय दुरापास्त आहे. साधारणतः काळे फुलकिडे हे हिवाळ्यामध्येच तुम्हाला दिसतील. पावसाळ्यामध्ये एक पाण्याचा थेंब पडला फुलामध्ये तर 2-4 थ्रिप्सला नाहीसं करू शकते. तर हिवाळ्यामधली किडे आहे, साधारणतः नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये दिसेल, फुलामध्ये असते. आता थ्रिप्स हा जो विषय आहे तो फक्त तुम्ही समजून घ्या. पहिली गोष्ट, थ्रिप्ससाठी जो काही तुम्ही फवारा वापराल, तुमचं ट्रेसर असो, टेफेप्रिनल असो, कुठले पण औषध असो, आणि कुठलं इव्हेसेंट असो, एक लक्षात घ्या, एका एकराला ढोबळी मिरचीसाठी फवारा करताना 250 लिटर पाण्याच्या ऐवजी 300 लिटर पाणी वापरायचं. पाण्याचं प्रमाण जास्त थ्रिप्ससाठी फवारा करताना. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, जे कुठलं तुम्ही औषध वापरता ते 8 दिवसानंतर रिपीट करायचं. किती दिवसानंतर? 8 दिवसानंतर रिपीट करायचं. पहिली गोष्ट, जास्त पाणी वापरायचं, 50 लिटर जास्त पाणी एकरी. दुसरं, तो फवारा 8 दिवसांनी रिपीट करायचा, म्हणजे त्याच्या ऋतुचक्रामध्ये ज्या सायकल्स असतील जास्तीत जास्त कव्हरेज होऊन त्या मरून जातील. 2 फवारे पाहिजेत त्याला 8 दिवसाच्या अंतराने किंवा 10 दिवसाच्या अंतराने. तिसरी गोष्ट, हे 2 एकसारखी औषधं झाल्यानंतर तेच परत रिपीट करू नका. एकदा ट्रेसर घ्या, एकदा फेप्रोनिल घ्या, एकदा इव्हिसेंट घ्या. असे दरवेळेस औषधं बदलत जाणे हे एक त्याच्यावरचा मार्ग आहे काळ्या थ्रिप्सचा. बाकी त्याला आतापर्यंत रामबाण औषध नाही आहे. तुम्ही ऑलरेडी ड्रीप आणि मल्च वापरता. मल्चमुळे काय होतं की त्याची जी पुढची जी जीवनचक्रातली जी हे गोष्ट आहे ती त्याच्यामध्ये संपून जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे मल्च वापरता ही गोष्ट चांगली आहे, जेणेकरून नॅचरली त्याचं प्रमाण थोडंसं कमी होऊ शकतं. आता मला एवढीच माहिती सांगायची होती थ्रिप्सबद्दल. सध्या जी आपल्याला उपलब्ध आहे ती औषध आहेत, पण परिणामकारक होत नसल्यामुळे त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. थ्रिप्सवर जगणारे मित्र किडे, ज्याला क्रायसोपा म्हणतात, नामशेष झालेला आहे. शोधून पण सापडणार नाही वावरामध्ये. पूर्वी खूप दिसायचे क्रायसोपा नावाचे किडे जे थ्रिप्सवर जगायचे, त्याचा आपण नायनाट केला ते सायपरमेथ्रिन वगैरे वापरून. त्याच्यामुळे हा प्रकार वाढतो आहे. बरं, आता की नाही मला जे 2 विषय दिले होते ते मी आता ऑटोप्सी घेतलेले आहेत.